मेहकर मतदारसंघामध्ये येत असलेल्या ग्रामीण भागात सध्या प्रचाराचा वेग वाढल्याचं चित्र आहे। विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये आला आहे। महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी प्रचारामध्ये जोर धरलेला असून खेड्यापाड्यात जाऊन ते डोर टू डोर प्रचार करीत आहेत। मी ज्या गावांमध्ये जात आहे त्या गावातील मतदार मला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहेत। मी शेतकऱ्याचा मुलगा असून खूप संघर्ष करून शिक्षण घेतलंय। मंत्रालयामध्ये मी विविध पद भूषवलेली आहेत। जिल्ह्यातील विविध चळवळीमध्ये मी सक्रिय आहे। एका ठिकाणी राहिलेलो नाही, सर्व दूर माझा वावर आहे। त्यामुळे माझ्यावर तो बाहेरचा उमेदवार आहे अशी टीका केली जाते। पण शेतकऱ्याच्या मुलानं नोकरीला मुंबईला जाणं वाईट आहे का? मी आता माझ्या मायभूमीमध्ये सेवा करण्यासाठी परत आलोय। माझा मतदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी राहणार आणि जनतेच्या सुखदुःखात कायमच राहणार असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे मेहकर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे। आज नाही आज साहेब, महाविकास आघाडीचे तुम्ही उमेदवार आणि महायुतीचे संजय रायमुलकर हे पायाला भिंगरी घालून प्रचार करताय, कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला मतदारांचा? जय महाराष्ट्र। आपण स्वतः माझ्या रॅली कव्हर करत आहात। तुमच्या लक्षात आलं असेल की गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये जातोय त्या गावातील सगळी जी मतदार राजा आहे तो सगळा घराच्या बाहेर पडलेला आहे आणि रॅलीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे आणि रॅलीला माझ्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त असा माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत आहे। साहेब, आपल्याला 1 महिन्यात झालेला आहे मतदारसंघात यायला असा आरोप होतो। आपण किती मतदारांपर्यंत पोहोचले आणि काय प्रतिसाद मिळतो? ही गोष्ट खरी आहे की मला यायला उशीर झालेला आहे, कारण मी शासकीय नोकरीमध्ये होतो। माझं गाव इथूनच जवळ आहे आणि माझे सगळे नातेवाईक या मतदारसंघामध्ये आहेत। मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, गोरगरीब घराण्यातला मुलगा आहे। निंदन खुरपण करून मी माझं शिक्षण घेतलेलं आहे। संघर्ष करून मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून विविध पदावरती माझं सिलेक्शन झालं होतं। शेवटी मी मंत्रालयामध्ये गेलो, त्या ठिकाणी माझा पदोन्नती झाली। मी विविध पदं भूषवली आहेत। अनेक मंत्री महोदयाकडे मी काम केलेलं आहे, मला अनुभव मोठा आहे। परंतु मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं आणि गावगाड्यातला असल्यामुळं माझी पावलं कायम गावाकडे वळत राहिली आणि मी शेतीसाठी, लोकांसाठी, जनावरं, दुधाळ जनावरं देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग असेल, त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल, या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी मुवमेंट असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, साहित्याच्या जिल्ह्यातल्या ज्या चळवळी असतील, अशा विविध चळवळीमध्ये अतिशय सक्रिय मी सहभागी होतो आणि सामाजिक चेहरा मला यापूर्वीच प्राप्त झालेला होता। आणि मेहकर, सिंदखेड, लोणार, याशिवाय खामगाव, बुलढाणा जिल्हा, चिखली, मलकापूर या सर्व दूर माझा वावर आहे। मी काय असा स्पेसिफिक एका ठिकाणी राहिलेलो नाही आणि त्यामुळं माझ्यावर जो आरोप होतो की हा बाहेरचा उमेदवार आहे, बाहेरचा म्हणजे मला कळत नाही, शेतकऱ्याच्या मुलांनी नोकरी करण्यासाठी मुंबईला जाणं वाईट आहे का? आणि तिथे गेल्यानंतर परत मी आलेलो आहे, परत मी माझ्या मायभूमीत आलेलो आहे, मातीत माझ्या परत आलेलो आहे, माझ्या लोकांची सेवा करण्यासाठी आलेलो आहे। आणि आता माझी नोकरीचे दोर कापलेले आहेत। मी राजीनामा देऊन आलेलो असल्यामुळं माझं जो काही माझी मातृभूमी आहे आणि माझा मतदार राजा ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी मी राहणार आहे। मी कायमस्वरूपी मेहकरला राहणार आहे आणि इथल्या जनतेच्या सुखात दुःखात कायमस्वरूपी राहणार आहे। जिना यहाँ मरना यहाँ। आता सिद्धार्थ खरात याच भूमीमध्ये राहणार आहे आणि ठासून इथल्या लोकांचे सगळे प्रश्न त्यांच्या सुखादुःखात सहभागी होऊन सोडवणार आहे। जे रायमुलकर आहे, संजय रायमुलकर, ते तुमच्यावर असा आरोप करत आहे की तुम्ही नारायण साहेबांची खोटी स्वाक्षरी केली आणि दुधाळ जनावरांच्या कर्ज प्रकरणात मोठा कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलाय। आरोप करायला माझी त्यांना विनंती आहे की आरोप करताना निदान चांगला सल्ला घेऊन तरी आरोप केला पाहिजे। माझी विनंती आहे त्यांच्या सल्लागारांना की आरोप करताना काहीतरी त्याचा बेस, काही आगा पिछा काहीतरी पाहिला पाहिजे। दुधाळ जनावरं होय, मी जवळजवळ 1000 जनावरांचं वाटप केलेलं आहे, परंतु ते कसं केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या नावावरती त्या शेतकऱ्याला ती जनावरं मिळाली आहेत। मी कुठून तरी काही निधी आणला तेव्हा त्या निधीतली जनावरं असे नाही, बँकांनी त्या शेतकऱ्यांना जनावरं देण्यासाठी मी त्यांना मदत केली आहे। त्यांनी जनावरं घेतल्यानंतर त्यांचं दूध आम्ही घेतलेलं आहे। आम्ही काही कुठून असं पैसे घेतले आणि त्या पैशाचं जनावरं घेतले असं नाही आहे। अतिशय बालिश, अज्ञान आणि दुर्बोध स्वरूपाचा आरोप आहे। दुसरी गोष्ट, यांनी एकही जनावर घेतले नाही, शेतकऱ्यांना मदत केली नाही, शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न देण्यासाठी
कोणतंही काम केलेलं नाही अशा निष्क्रिय माणसाला हे शोभत नाही की ज्यांनी काम केलेलं आहे. अहो, मी शासनाचा अधिकारी असताना गावाकडे येऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी हजारो गायींचं वाटप करून दुधाचं या ठिकाणी प्रयोग केलेला आहे. मदर डेअरी जी आलेली आहे या भागामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये, ती मदर डेअरी आणण्यासाठी माझा प्रामुख्यानं सिंहाचा रोल राहिलेला आहे. हे कशासाठी केलेलं आहे मी? मला काही पदोन्नती पाहिजे होती म्हणून करत होतो. मला माझ्या भागातला जो माणूस आहे शेतकरी, त्याला दुय्यम उत्पन्न देण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी, पूरक उत्पन्नासाठी हे दुधाळ जनावरं मी वाटप केलेले आहेत. आणि मोठ्या प्रमाणात आज दूध उत्पादन सुरू झालेलं आहे. ही दुधाची चळवळ आहे. आज जालना जिल्हा आणि सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, इव्हन लोणार तालुक्यामध्ये आज 50,000 लिटर दूध आहे. आणि ही दुधाची जी श्वेत क्रांती आहे, मी पुढे व्यापक स्वरूपामध्ये वाढवणार आहे. आणि या भागामध्ये तुम्हाला दूध आणि दूधच